की दादा 1500 रुपये तुम्ही देता, 2100 रुपये द्या ना. मी नाही म्हटलेलं नाही. सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करता येत. त्यावेळेस मी तुम्हाला 2100 रुपये देणार आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. मला हे वाटता कामा नये, हे सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. आपण शब्दाचे पक्के आहोत. लोकांचे फक्त आश्वासन देऊन आपण थांबत नाही, तर ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण काम करत असतो. मी सभागृहामध्ये सांगितलं, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. ते मला कृतित्व करायचंय. आता निवेदक बोलत असताना बऱ्याचदा सांगायचे की शासनाची तिजोरीचा खळखळाट आहे. कृपा करून तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प 7,20,00,000 7,20,00,000 एवढा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आणि राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींच्या करता विरोधकांनी आम्हाला हिडवलं किंवा ही योजना बंद करतील. मला आता महिला पण काही ठिकाणी भेटल्या, मला वाटतं वसंत सुगावेच्या गावी भेटल्या, आणि तिथं मला सांगितलं की दादा 1500 रुपये तुम्ही देता, 2100 रुपये द्या ना. मी नाही म्हटलेलं नाही. मी ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला 2100 रुपये देणार आहे. पण आता मी सगळा हिशोब केला. तुम्ही जसं तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता, तसं मला राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावावा लागतो. शेतकऱ्यांना काय द्यायचंय, कामगारांना काय द्यायचंय, आदिवासींना काय द्यायचंय, मागासवर्गीयांना काय द्यायचं, अल्पसंख्याकांना काय द्यायचंय, भटक्यांना काय द्यायचंय. मी तिथेही बोललो, तुम्ही ऐकलंय. सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करता येत. मला दिलेली योजना ही चालू ठेवायची आहे. आम्हाला सरकारला चालू ठेवायची आहे. आणि त्यामुळं आम्ही त्याच्यात एक नवीन पर्याय काढतो की तुम्हाला काही बँकांना आम्ही तयार केलेलं आहे. जर तुम्हाला 5-50 हजार कर्ज काढून काही महिला एकत्र येऊन व्यवसाय करायचा असेल, समजा लाडक्या बहिणीमध्ये मोडणाऱ्या, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या महिला बसतात त्या योजनेमध्ये त्यांनी असा एकत्र येऊन, जसं महिला बचत गट असतो तसं जर 20 महिला आल्या तर 20 गुणिले 50,000 साधारण मला वाटतं 10 लाख रुपये होतात. आणि 10 लाखाचं भांडवल घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता. 20 महिन्यांचे महिन्याचे 15 जुने 30,000 रुपये येतील. त्याचा हप्ता तुम्हाला त्याच्यातनं देता येईल. 10 लाखातनं त्या ग्रुपला एक चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता येईल. असाही एक दृष्टिकोन राज्य सरकारने पुढे त्या ठिकाणी आणलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीचे गेम चेंजर लाडकी बहीण योजनेचे पैसे 1,500 रुपयावरून 2100 रुपये करा अशी मागणी होत आहे. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना, जिच्यामध्ये पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. नांदेडमध्ये नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याची चर्चा असल्याने लाडक्या बहिणीबाबत अजितदादा काय बोलतात हे ऐकण्यासाठी अनेक लाडक्या बहिणी आल्या होत्या. पण अचानकच अजितदादांचं भाषण सुरू असताना महिलांनी खुर्च्या रिकाम्या करत बाहेर पडण्यास सुरुवात केली. याचं कारण म्हणजे यावेळी दादांनी लाडक्या बहिणीबाबत स्पष्ट शब्दात सांगितलं की मी 2100 रुपये देणार आहे. मी नाही म्हणलो नाही. मला योजना सुरू ठेवायची आहे, पण मलाही हिशोब मांडावा लागतो. सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही, असे अजित पवार यांनी नांदेडच्या सभेत वक्तव्य केलं. हे ऐकताच अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली आणि कार्यक्रमातून बाहेर पडल्या. महायुतीच्या नेत्यांनी 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण आता सरकारी तिजोरीवर येणारा भार बघता अजितदादांनी थेट असमर्थता दर्शवली. भाषणापूर्वी भरलेल्या खुर्च्या रिकाम्या दिसायला लागल्याने लाडक्या बहिणी उठून गेल्याची चर्चा सुरू झाली. सगळी सोंग करता येतात, पण पैसा सोंग करता येत नाहीत. मला दिलेली योजना चालू ठेवायची आहे, सरकारलाही चालू ठेवायचे आहे. त्यामुळे यासाठी आम्ही नवीन पर्याय काढत आहोत, असे अजित पवार नांदेडच्या कार्यक्रमात म्हणाले. तर मित्रांनो, अजितदादांनी स्पष्ट केलं की योजना थांबणार नाही, पण पैसे वाढवणे काही तेवढं सोपं नाही. आता पाहावं लागेल पुढे सरकार काय निर्णय घेतं. मला तरी वाटतंय आणखी 1-2 वर्षे लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची वाट पाहावी लागणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
आणि लाडकी बहिणीचं मानधन वाढलं पाहिजे का याविषयी देखील तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.